मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 4 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिची निर्दयी हत्या झाल्याचा नराधम कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला आहे। याच पार्श्वभूमीवर फुलंब्री शहरातील सुवर्णकार समाजाने आज निषेध मोर्चा काढून डोंगराळे प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। डोंगराळे प्रकरणातील आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणीसाठी फुलंब्री तहसील कार्यालयावर मोर्चा नेत नायब तहसीलदार संजीव राऊत यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर पोलीस स्टेशनवर पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कडक शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। विष्णू वानखेडे, भानुदास वानखेडे, अक्षय भगवान वानखेडे, गौतम गंगावणे, गणेश अधाने, हनुमंत पाटील, मधुकर वानखेडे, प्रकाश वर्मा, सचिन वानखेडे, कल्याण दहिवाल, सचिन जोजारे, नरेश वानखेडे, कृष्णा अंबिलवादे, इंदुबाई वानखेडे, सिंधुबाई वानखेडे, अंबिकाबाई वानखेडे, दीपाली वानखेडे, विजया बाविस्कर, वर्मा भाभी, शीतल वानखेडे या आणि इतर महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेविरोधात नागरिकांचा रोष वाढत असून दोषींना कठोर शिक्षा होण्याची मागणी आता अधिक जोर धरत आहे। डोंगराळे गावात एका 4 वर्षीय मुलीवरती एका निर्दयी व्यक्तीने बलात्कार करून तिचं तिची निर्गुण हत्या केली तिची। याबद्दल आज फुलंब्री पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयामध्ये आपल्या समाज बांधवांतर्फे आपण निवेदन दिलं। काय म्हणाल आपण? यात म्हणण्यासारखं काहीच नाहीये। त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। एवढा दिवस कोणत्याच गोष्टीला लागायला हवा नाही। त्याला फक्त जनतेच्या स्वाधीन करा, मग बाकी आम्ही सगळे बघून घेऊ। सरकारकडून काहीच होत नाहीये। आज 15 दिवस होते त्या या घटनेला, आजपर्यंत निकाल लागायला हवा, हा निकाल लागला नाही तर यामागे आणखीन नराधम उभे राहतील आणि आमच्या लेकीबाळींचा जीव धोक्यात पडेल। आज माझा मुलगा आहे, 2 वर्षाचा मुलगा आहे, त्याला सुद्धा मला बाहेर पाठवायला भीती वाटतेय। मी कामात असले, काही असले, त्याला कुणी नेलं तरी माझ्या जीवाला भीती वाटते। तो मुलगा असला किंवा मुलगी असो, ह्या अशा नराधमांना शिक्षा व्हायलाच हवी। सरकारने आता शांत बसू नये आणि त्याला फाशीची शिक्षा द्या। तुमच्याकडून नसेल होत तर आमच्या स्वाधीन करा, आम्ही बघून घेऊ काय करायचं त्याचं। संबंध फुलंब्री तालुक्यातले सुवर्ण समाज नव्हे तर संबंध हिंदू समाज एकत्र येऊन जे मालेगाव तालुक्यात डोंगराळी भागात जे गावाची घटना झालेली आहे की अल्पवयीन 3 वर्षाची मुलगी, तिला खेळणं बागडण्याचं वय, आईच्या कड्यावरनं किंवा मांडीवरनं ती उतरत नाही तोपर्यंत नराधम येतो आणि त्याला पकडून असं कृत्य असं प्रकारचं घाणेरडे करतो आणि कृत्य केल्यानंतर त्याला जीवे मारण्याची प्रयत्न करून पुन्हा जीवे मारलेला आहे। अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। सरकारने याची नोंद घ्यायला पाहिजे, कारण असे नराधम वाचताच कसं काय? दरवेळेस कुठं ना कुठं काही ना काही बलात्काराच्या घटना होत असतात, परंतु या घटना ते निर्दोष लोकांना त्रास होतो आणि जे दोषी असतात ते सोडले जातात। यांना कदापि सोडलं जायला नको, कारण हे सुटतात, यांना वेळ मिळतो, यांना कोर्टात तारखा मिळतात आणि नंतर निर्दोष सुटता कामा नये। कारण आपली कानून व्यवस्था सुद्धा आहे ना थोडीशी लचपत आहे, तिथंही सरकारने तिथं याचं संधान घ्यायला पाहिजे। ह्या सगळ्या आमच्या फुलंब्री समाजाच्या बांधवाने आमच्याकडून आम्ही तुम्हाला निवेदन दिलं, पोलीस स्टेशनला दिलं। आता आम्ही फुलंब्री तालुक्यामधून आलेलो आहे आणि आमचा सुवर्ण समाज अजून सगळे बांधव आलेले आहेत। फक्त आम्ही कशासाठी आलेलो आहे का जी मालेगावची घटना जी झालेली आहे त्या नराधमाला, ज्या हरामखोराला यांनी पोलीस लोकांनी पाठीशी घातलं। ही सरकार काय करते? आता फक्त इलेक्शनच्या मागं लागलेले आहे। काय करतं आहे? इलेक्शनच्या मागं लागतं आहे। कोणत्या बी समाजाचे राहून द्या, मुलगी जी असली त्यांच्या घरात जर नेत्याच्या मुलीचं झालं असतं असं तर त्या मुलाला, हरामखोराला त्यांनी असं पाठीशी घातलं असतं का? हे मला सरकारला विचारायचं आहे। आणि आम्ही पूर्ण फुलंब्री तालुक्यामधून जितके बी सुवर्ण समाज आहे, जितके हिंदू मराठी आहे, मुसलमान आहे, आम्ही सगळ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं, आता तहसीलमध्ये निवेदन दिलं। आता सरकारकडून काही होत नसेल तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला पूर्ण काय करायचं मग आम्ही करून घेऊ। आता इतकं बोलतोय मी, फक्त आता आमचे लोक बघा काय करतात।